रामकृष्ण हरी माऊली बी सिद्धेश ताकवले जय हरी विठ्ठल सहप्रायोजक राजबिंदू आणि ग्रीन गोल्ड सीड्स या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत। विठ्ठलाची श्वास विठ्ठल विश्वास विठ्ठल सकल कर्मांचा सुवास जनता देखिला विठ्ठल सावळा सावळ्याचा सारा असे गोतावळा। श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातलं दुसरं गोल रिंगण खुडूस फाटा इथं भक्तिमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात पार पडलं। पहाटेपासूनच हजारो वारकरी आणि भाविकांनी रिंगणस्थळी गर्दी केली होती। ज्ञानोबा तुकोबांच्या अखंड जयघोषात संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला। पारंपरिक पद्धतीने पार पडलेल्या या गोल रिंगणाचा सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी सुद्धा केली होती। रिंगणाच्या प्रत्येक क्षणाला वारकऱ्यांमध्ये उत्साह आणि श्रद्धा भक्तिभावाचं दर्शन घडत होतं। रिंगण पूर्ण होताच उपस्थित भाविकांमध्ये मातीचा प्रसाद सुद्धा त्यांनी घेतला आणि माऊलींच्या दर्शनाचा लाभ घेतला। टाळ मृदुंगांच्या गजरात अभंगांच्या स्वरांनी आणि हरिनामाच्या अखंड घोषानं खुडूस फाटा परिसर दुमदुमून गेला। दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील या रिंगणानं वारकरी परंपरेतील भक्ती समता आणि ते एकतेचा संदेश पुन्हा एकदा अधोरेखित करण्यात आला। तर तिकडे संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं माळीनगर इथं पहिलं उभं रिंगण पार पडलं। हा रिंगण सोहळा अनुभवण्यासाठी प्रत्येकाने गर्दी सुद्धा केली होती। पाहूयात तरी वारीच्या या टप्प्यावर आतापर्यंत काय काय घडलंय। माऊली संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातलं रिंगण सोहळा नेमका काय वर्णवा। हरिनामाचा अखंड जयघोष आणि ज्ञानोबा तुकोबांचा नामघोष, कानात गुंजणारा टाळ मृदुंगांचा गजर आणि पांडुरंगाच्या भेटीची आस लावून पंढरपूरच्या या वाटेनं चाललेले वारकरी रिंगण सोहळ्याचं क्षण डोळ्यात साठवून घ्यावेत असं भक्ती रसानं उथमलेले। या रिंगण स्थळावरून नेमकं काय काय घडलं, याची परंपरा काय आहे, याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर। विठ्ठल, मी आता खुडूस फाटा या ठिकाणी आहे आणि माऊलींच्या पालखीचं दुसरं गोल रिंगण या ठिकाणी पार पडलेलं आहे। माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीनं ह्या रिंगण सोहळा आता या ठिकाणी नुकताच पार पडलेला आहे आणि या सगळ्या दिंड्या वारकरी या मानाच्या दिंड्या आहेत ज्या आता या ठिकाणाहून मार्गक्रमण करतायत। खुडूस फाटा या ठिकाणी माऊलींच्या पालखीचं दुसरं गोल रिंगण या संपूर्ण सोहळ्यातलं नुकतंच पार पडलंय आणि ही मोठी गर्दी जी तुम्ही पाहत आहात वारकऱ्यांची ती आपल्याला या ठिकाणी दिसून येते। खुडूस फाटा या ठिकाणचं हे माऊलींच्या पालखी सोहळ्यामधलं दुसरं गोल रिंगण हे आता या ठिकाणी पार पडलेलं आहे। या संपूर्ण परिसराचा आपण आढावा घेतो आहोत। तुम्ही माझ्या बाजूला पाहू शकता या ठिकाणी या दिंड्या आहेत आणि या दिंड्या या संपूर्ण परिसरातून मार्गक्रमण करता आहेत। माझ्या पाठीमागे तुम्ही जे पाहता आहात या ठिकाणी आत्ताच माऊलींच्या पालखीचं दुसरं गोल रिंगण पार पडलेलं आहे। हा संपूर्ण जो परिसर तुम्ही पाहता आहात हा रिंगण परिसर आहे। ज्ञानोबा तुकोबांच्या जयघोषामध्ये माऊलींच्या पालखीचं दुसरं गोल रिंगण हे खुडूस फाटा या ठिकाणी पार पडलेलं आहे। अतिशय उत्साहाचं आनंदाचं वातावरण आपण या ठिकाणी आता पाहतो आहोत। मी ज्या ठिकाणी आता उभा आहे हे बरोबर मध्य परिसर आहे माऊलींच्या पालखी सोहळ्यामधला आणि माझ्या समोर तुम्ही पाहता आहात ही माऊलींच्या पालखी सोहळ्यातली मानाची दिंडी मार्गक्रमण करते। कॅमेरामॅन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी खुडूस फाटा या ठिकाणावरून। माऊली म्हणतात ना, आषाढी वारी ही प्रत्येकाने एकदा तरी आपल्या आयुष्यात एकदा तरी करावी, कारण या वारीमध्ये माणुसकीचं दर्शन होतं। वारीमध्ये काय काय होतं, वारीमध्ये ते क्षण कसे असतात ना, याचा आपल्याला घरात बसून खरंच
ते वर्णन करू शकत नाही आपण. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये येवलेवाडी पुणे इथली श्री संत विचार प्रबोधिनी दिंडी सहभागी झाली होती. संतांचे विचार आणि प्रबोधन हे प्रमाण मानून ही दिंडी दैनंदिन जीवनामध्ये त्याचं आचरण करण्याचा प्रयत्न करते. या दिंडीचे संस्थापक अध्यक्ष हवप गणेश महाराज आवजी यांनी याबाबत माहिती सुद्धा दिलेली आहे. त्यांच्यासोबत बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी. राजा किधर गए राजा? जय हरी विठ्ठल. मी आत्ता खुडूस फाटा या ठिकाणी आहे आणि माऊलींच्या पालखीतलं दुसरं गोल रिंगण या ठिकाणी पार पडलंय. अनेक दिंड्या, अनेक वारकरी या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आपण पाहतो. पुण्यातनं आलेली एक दिंडी आत्ता माझ्यासोबत आहे. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. स्वागत आहे तुमचं महाराज जय महाराष्ट्रमध्ये. तुमच्या दिंडीबद्दल सांगा, तुमच्या दिंडीचं नाव सांगा, तुमचं नाव सांगा आणि गेल्या किती वर्षांपासून तुम्ही हा पालखी सोहळा करता आहात, वारी करता आहात? रामकृष्ण हरी. सर्वप्रथम महाराष्ट्राची तसं पाहायला गेलं तर सांस्कृतिक राजधानी आणि त्यात ज्ञानोबाराय, तुकोबाराय आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली या भूमीमध्ये ज्ञानोबारायचा पालखी सोहळा पंढरपूरला वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उताविळ या न्यायाने सगळा वैष्णवांचा मेळा पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करत आहे. आज खडूस ठिकाणी विश्वसंत ज्ञानोबारायांचा हा आता पाहायला गेलं तर रिंगण सोहळा पार पडला आणि या रिंगणामध्ये आम्ही सगळे वारकरी खऱ्या अर्थानं भक्तीच्या रसात न्हाऊन गेलोय असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. आमची सगळी पुण्याची दिंडी संत विचार प्रबोधिनी दिंडी संस्था पुणे येवलेवाडी ही सगळी मंडळी, ह्याच्यामध्ये पुणे शहर आणि परिसरातली सगळी लोक आणि जालना या भागातली लोक अधिक लोक वारकरी सहभागी झालेले आहेत आणि यंदा पेरणी झाल्यामुळे या वर्षी वारीच्या वाटचालीमध्ये खूप संख्या मोठी वारकऱ्यांची आहे. आत्ता आषाढी जवळ आहे, काही तासांवर आहे असं म्हणायला सुद्धा हरकत नाही. त्यामुळे सगळे उत्सुक आहात, आनंदी आहात. आत्ताची या क्षणाची भावना काय असेल? या क्षणाची भावना आम्हा सगळ्याला पाहायला गेले तर आमचा आनंद शिगेला पोहोचलाय. कधी आता इथं पुढं धावा असतो, तो का म्हणे धावा आहे पंढरी विसावा. एक तुम्हाला सांगू का, एक तुम्हाला सांगतो मायबाप, ज्या वेळेस पंढरीचा परमात्मा आमची वाट पाहतोय आणि त्याला भेटीची आवड एकदा निर्माण झालेली, ती पूर्ण होत असताना जी सुखाची भावना आहे, सुखाचे किंबहुना सोय जीव आत्म्याची आहे, ते जे होय तया नाम सुख. खऱ्या अर्थानं खऱ्या सुखाची आम्ही उपभोग घेतोय आणि तो आनंद देता येणार नाही. फक्त मी सगळ्यांना सांगेल, अनुभवायचं असेल तर वारी करा. क्या बात आहे. अतिशय सुंदर असं महाराजांनी सांगितलंय. जर हा आनंद, ही ऊर्जा अनुभवायची असेल तर वारी करणं हे खरंच गरजेचं आहे. तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा. या वारी करता तुमची आणखीन एक वारी सुफळ संपूर्ण होतीये आणि लवकरच तुम्हा सगळ्यांची भेट पांडुरंगासोबत होणार आहे. त्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो आनंद दिसून येतोय. त्यामुळे तुमची ही वारी सुफळ संपूर्ण होवो अशी आपण पांडुरंगाचरणी प्रार्थना करू. पंढरीनाथ भगवान की जय. ईश्वर महाराज की जय. कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी खुडूस फाट्यावरून. माऊली जसजशी पंढरी जवळ येते ना, तसतसं वारकऱ्यांचा उत्साह अजूनच द्विगुणित होऊन जातो. कारण आस असते ती म्हणजे एवढे दिवस चालल्यानंतर त्या विठ्ठलाच्या भक्तीची, विठ्ठलाच्या दर्शनाची. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा हा वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून जातो, तालुक्यांमधून जातो, शहरातून जातो, गावातून मार्गक्रमण हा करत असतो. एका गावातल्या सोहळा संपन्न झाला की वारकरी भाविक दुसऱ्या गावामध्ये जातात. मात्र आधीच्या गावामध्ये साफसफाईची व्यवस्था लागतेच. मोठ्या प्रमाणामध्ये समाज वारीमध्ये चालत असतो, त्यामुळे कचरा सुद्धा निर्माण होतो आणि हे क्रमप्राप्त आहे. खडूस फाटा इथलं रिंगण सोहळा संपल्यानंतर आणि पाणीव येथील श्रीराम शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी रिंगण तळाची साफसफाई सुद्धा करण्याचं काम हाती घेतलंय. वारीमध्ये अशा अनेक प्रकारच्या सेवा सुद्धा केल्या जातात आणि त्याचंच हे एक उदाहरण आहे. त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी. पाहूया. आत्ता माझ्यासोबत तुम्ही जो ग्रुप बघत आहात, हा ग्रुप इथल्या श्रीराम शिक्षण संस्थेचा ग्रुप आहे.
आणि या श्रीराम शिक्षण संस्थेच्या वतीनं त्यांचे शिक्षक आणि त्यांचे सगळे विद्यार्थी या ठिकाणी कचरा साफ करण्याचं काम करत आहेत. या खुडूस फाट्याच्या क्रीडांगणावरती दरवर्षी ही शिक्षण संस्था कचरा उचलण्याचं हे एक महत्त्वाचं काम करते, कारण त्याशिवाय पुढे जे काही दैनंदिन कामं आहेत ते आपल्याला करता येत नाही. आपण माहिती घेऊया. सर, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये. तुमचं नाव सांगा आणि गेल्या किती वर्षांपासून तुम्ही हा उपक्रम करता? गेले आमचे संस्था जवळजवळ 1991मध्ये चालू झालेले आहे. त्याच्यानंतर आम्ही 2008पासून श्रीराम शिक्षण संस्था संचलित व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमच्या संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय प्रकाश पाटील व आमच्या संस्थेच्या मार्गदर्शक श्रीलेखा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रति वर्षीप्रमाणेच ह्यावर्षीसुद्धा आम्ही पालखी मार्गावरती अथवा ज्या ठिकाणी रिंगण असतं त्या ठिकाणी ही आम्ही योजना राबवतो. साधारणतः किती वेळ लागतो आणि किती प्रमाणात हा कचरा या ठिकाणी सापडतो? समजा आम्हाला 3-1 तासामध्ये आम्ही कव्हर करतो. बऱ्यापैकी आमचे एक 100-200 मुलं ह्याच्यामध्ये सहभागी असतात. जे काय NSS आमचं आहे नॅशनल ह्याचं जे आहे नॅशनल सर्विस किंवा आमचा ह्याचं आहे राष्ट्रीय सेवा योजना आहे त्याच्या अंतर्गत आम्ही हा राबवतो. साधारणतः किती मुलं आत्तापर्यंत तुमच्या या शिक्षण संस्थेतून शिकून बाहेर पडली? कारण हे संस्कार आहेत खरं तर, आणि पुढच्या पिढीमध्ये हे हस्तांतरित होत असतात. त्यामुळे हे संस्कार घेऊन अनेक विद्यार्थी बाहेर पडत असतील आणि अशा पद्धतीनं ते कामसुद्धा करत असतील समाज. समजा आमच्या संस्थेमध्ये एकूण 25 महाविद्यालय चालू होतात. या 25 महाविद्यालयामध्ये जवळजवळ 8,000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि हे जे काही आमच्या संस्थेचे संस्कार आहेत ते संस्कार घेऊन बाहेर पडत आहेत. प्रत्येक वर्षी ही योजना राबवते. प्रत्येक विद्यार्थ्यांनाही माहीत असतं. आपण विद्यार्थ्यांच्या पण प्रतिक्रिया घेऊया. तुला कसं वाटतंय? कारण तुम्ही वारी तर आहेच, पण हे एक वेगळं काम आणि ही एक सेवाच आहे. हां, ही एक वेगळी सेवा आहे. नवीन अनुभव भेटतोय. शिक्षण तर काही सगळेच घेत असतात, पण हा अनुभव देखील सगळ्यांनी घेतला पाहिजे असं माझं मत आहे. तुम्हाला कसं वाटतंय वारीमध्ये आणि ह्या उपक्रमामध्ये सहभागी होऊन? खरंच खूप छान वाटते. म्हणजे नवीन काहीतरी शिकायला मिळते, नवीन काहीतरी अनुभव येतात. तुम्हाला कसं वाटतं? तुमची काय प्रतिक्रिया? कारण तुम्ही सगळेजण या उपक्रमामध्ये सहभागी. खरं तर सर, हे राष्ट्रीय सेवा योजनामध्ये हा उपक्रम घेतला जातो. संगणकशास्त्रातील विद्यार्थ्यांना सुद्धा सामाजिक बांधिलकी जपता यावी आणि वारकऱ्यांसोबत संवाद साधता यावा. कारण ऊन वारा पाऊस झेलत हे वारकरी हा प्रवास करत असतात. ज्यावेळेस ते इथं येत असतात त्यावेळेस निश्चितपणे ह्या विद्यार्थ्यांसोबत बोलल्यानंतर त्यांनासुद्धा कुठेतरी थोडासा दिलासा वाटत असतो, किंवा त्यांच्याकडून जो काय कचरा होतो आहे तो सगळा कचरा आम्ही ज्यावेळेस व्यवस्थितपणे करत असतो त्यावेळेस त्यांनासुद्धा त्या गोष्टीचा आनंद होतो आहे आणि त्यांच्याकडून सुद्धा ह्या विद्यार्थ्यांना अतिशय छान असे आशीर्वाद मिळतात. त्याच्यामुळे नक्कीच खूप छान असा उपक्रम शिक्षण संस्थेच्या माध्यमातून तुम्ही सगळेजण करत आहात. त्यामुळे आमचे प्रायोजक ग्रीन गोल्ड सीड्स यांच्याकडून तुम्हाला हे एक छोटंसं गिफ्ट. अतिशय सुंदर असा उपक्रम आहे, कारण वारी करत असताना, वारी मार्गावरून चालत असताना सगळे हरिनामाचा जयघोष करत असतात. पण हे एक जे महत्त्वाचं काम आहे, कारण गावाच्या गावं अशा पद्धतीनं वारगी मार्गामध्ये येतात आणि ती जर वेळेत साफसफाई झाली नाही तर रोगराई पसरू शकते, आजार पसरू शकतात. त्यामुळे त्याची काळजी तुम्ही सगळेजण घेतात. त्यामुळे तुमच्या शिक्षण संस्थेला खूप खूप शुभेच्छा. तुमचीसुद्धा ही एक प्रकारची वारीच आहे आणि ती वारीसुद्धा सुफळ संपूर्ण हो असं आपण पांडुरंगाचरणी म्हणूया. कॅमेरामॅन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी खुडूस फाट्यावरून. माऊली संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये कोण कसे आपली वारीक रुजू करेल ना सांगता येत नाही. व्यक्ती तितक्या प्रकृती असं म्हणतात ते काही खोटं नाहीये. या उक्तीप्रमाणे प्रत्येक जण आपली सेवा वेगवेगळ्या पद्धतीनं पार पडण्याचा प्रयत्न करत असतो. खुडूस फाट्याच्या रिंगण सोहळ्यामध्ये सोलापुरातून चक्क विठ्ठल रखुमाई अवतरली होती बरं का. सोलापुराची ज्ञानेश्वरी करंजे या मुलीला पांडुरंगाच्या रूपामध्ये पाहून वारकरी अक्षरशः आश्चर्यचकित होऊन गेले. अर्धनारी नटेश्वराप्रमाणे विठ्ठल रुक्मिणी रूपामध्ये अवतरलेल्या या कन्येचं रिंगण तळावरती कौतुक सुद्धा होतं. या विठ्ठल रुक्मिणी अवतारातील ज्ञानेश्वरी सोबत बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी. पाहू. आपण कालच्या भागामध्ये विठ्ठल पांडुरंगाचं दर्शन घेतलं होतं. भारुडकार गोरख तुपे यांचं एक सुंदर वेशभूषा आपण पाहिली. आज सुद्धा आपण पुन्हा एकदा विठ्ठल पांडुरंगाचं दर्शन घेणार आहोत. मात्र
त्याकरता आपल्याला विठ्ठल आणि रुक्मिणी असं एक वेगळं दर्शन आपल्याला आज होणार आहे आणि साक्षात पांडुरंग आपल्या समोर आहे. अतिशय सुंदर अशा कल्पनेतून साकारलेलं हे रूप, ही वेशभूषा आपण आत्ता पाहतो आहोत. आपल्या टीम त्यांची आत्ता सोबत आहे आणि अतिशय सुंदर अशी संकल्पना या ठिकाणी आपण पाहतो आहोत. आपण याची माहिती घेऊया. नमस्कार, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रामध्ये. तुम्ही कुठून आलात, तुमचं नाव सांगा आणि ही संकल्पना कशी सुचली? मी सोलापूरहून आले. ज्योती दीपक करंजे माझं नाव आहे. ही माझी मुलगी आहे. मी स्वतः फॅशन डिझायनर आहे. माझं लेडीज टेलर शॉप आहे आणि ही ब्युटिशियन आहे. हिनं मेकअप केलेला आहे. हिचं पण पार्लर आहे. हिचं माहेर आहे. इकडं आलो आहे आम्ही तिच्या माहेरी. आणि हे जे आहे ना, मी सहज मोबाईल बघत होते, विठ्ठल रुक्मिणीचे फोटो पाहत होते. मग तेव्हा विचार केला, विठ्ठल करावं तर फक्त रुक्मिणी मागे राहते, रुक्मिणी करावं तर विठ्ठल मागे राहतो, असा विचार केला. मग रुक्मिणी ही विठ्ठलाची अर्धांगिनी आहे म्हणून ही कन्सेप्ट सुटली मला. हा कॉस्ट्यूममध्ये मला म्हणजे मी पहिल्यांदा लहानपणापासून अशा कॉस्ट्यूममध्ये आलेली आहे. लहानपणी तू कधीच कुठल्या स्पर्धेत वगैरे भाग घेतला नव्हता? गॅदरिंगमध्ये घेतलं होतं मी, पण त्यामध्ये विठ्ठल बनले नव्हते मी. मग हे पहिल्यांदा मी अशी म्हणजे ह्या अवतारामध्ये आलेली आहे. माऊलींच्या रूपामध्ये आपण विठ्ठल रुक्मिणीला आज आपण पाहतोय. तुम्ही हिचा मेकअप केलेला आहे. तुम्हाला कसं वाटतंय, किती वेळ लागला हा मेकअप करायला? म्हणजे कसे फार अगदी कमी वेळ लागला. माऊलींनी स्वतःच येऊन सगळं साक्षात करून घेतलं असं म्हणायला हरकत नाही. कसं कल्पना सुचली पण अगदी कमी वेळेला. काल आम्ही दुपारी ही कल्पना सुचली आम्हाला. मग रात्री यांनी कॉस्ट्यूम शिवला. त्यानंतर आम्ही पहाटे उठून सकाळी हिचा मेकअप करायला घेतलो आणि त्याप्रमाणे होत गेलं सगळं. माझं माहेरच हे आहे. मी लहानपणापासून हा रिंगण सोहळा बघत आली आहे आणि मला ह्या रिंगण सोहळ्याची एवढी आतुरता आहे की मी सोलापूरवरून इथे येते बघण्यासाठी. मग ह्या माझ्या मैत्रिणी आहेत. मी मैत्रिणींना सांगितलं, त्यांनाही आवडलं. मग आलो, मग ह्या मला कल्पना सुचली, मग करत गेलो आणि खूप छान वाटतं. ही माझी मम्मी आहे आणि माझ्या मम्मीचा खूप सपोर्ट असतो मला. तुमची सुद्धा एक ही छान पद्धतीची वारीच आहे. त्यामुळे आमचे प्रायोजक राजबिंदू यांच्याकडून आमच्या गोड विठ्ठलाला ही गोडशी भेट आपण देऊया. खूप सुंदर असं रूप स्वीकारलेलं आहे आणि खूप छान असं कॉन्सेप्ट तुमची आहे. त्यामुळे तुमची एक वारी म्हणूया आणि तुमची ही वारीसुद्धा विठ्ठलाकडे आपण सुफळ संपूर्ण हो अशी मागणी करूया. जय हरी विठ्ठल. जरूर जरूर जरूर. या गर्दीत ॲक्च्युली इतकं आम्ही बेभान झालो होतो तर त्या गर्दीत माझा मोबाईल हरवला आणि तो सापडला सुद्धा. ही माऊलींची कृपा. खरंच मी तर आज खूप धन्य झाले सर. सापडलाय मोबाईल, हे सगळ्यात महत्त्वाचं एवढ्या मोठ्या गर्दीमध्ये. पण शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना. कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रासाठी खडूस फाट्यावरून. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये गेल्या 39 वर्षांपासून प्रवास करणाऱ्या प्रसिद्ध गायिका गोदावरी मुंडे खुडूस फाटा या ठिकाणी पार पडलेल्या रिंगण सोहळ्यामध्ये त्या दाखल झाल्या होत्या. गोदावरीताई उपस्थित होत्या आणि त्यांच्या पारंपरिक गायनासाठी महाराष्ट्र राज्य सरकारनं त्यांना पुरस्कारही बहाल केला. या निमित्तानं गायिका गोदावरी मुंडे यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी. पाहूया. जय हरी विठ्ठल. मी आता वारी मार्गावरती आहे आणि वारी पुढे पुढे मार्गक्रमण करते. अंतिम टप्पा आहे, सोलापूर जिल्हा आहे आणि आत्ताच खुडूस फाट्यामधलं दुसरं गोल रिंगणसुद्धा पार पडलं आहे. आता माझ्यासोबत सुप्रसिद्ध गायिका गोदावरी मुंडे आहेत, ज्या गेल्या अनेक वर्षांपासून जवळजवळ 39 वर्ष झाली ताई वारी करता आहेत आणि याच वारकरी संप्रदायामध्ये एक महत्त्वाचं नाव म्हणून गोदावरी ताईंकडे बघितलं जातं. महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार देखील ताईंना मिळाला आहे. स्वागत आहे ताई तुमचं या कार्यक्रमामध्ये जय महाराष्ट्रामध्ये. गेल्या अनेक वर्षांपासून वारी करताय, 39 वर्ष झाली आता जवळजवळ. कसं वाटतंय आता, भावना काय? आताच्या वारीमध्ये आणि पहिल्या वारीमध्ये भरपूर खूप काही फरक झालेला आहे. आता भरपूर सुविधा झाल्यात. पहिले एवढ्या सुविधा नव्हत्या. आता भरपूर कितीतरी पब्लिक येते आणि महिला पण संप्रदायात भरपूर आल्या. पहिला महिलांना सुद्धा वाव नव्हता. आता भरपूर महिलांना फुगड्या खेळता याल्यात, भजन म्हणता आले, पावले खेळता याल्यात. पहिलं कोणी येऊ देत नव्हता आतमध्ये. आता भरपूर फरक झाला आहे आणि सुविधाला तर काही कमीच नाही कशाची. जेवणाची म्हणा, पाणी पिण्याची म्हणा, आणि काही सुविधा असतील ह्याच्यामध्ये खूप फरक झाला आहे. पहिल्या 39 वर्षापूर्वी कसं होतं वारीची रचना? 39 वर्षापूर्वी एवढी पब्लिक सुद्धा नव्हती. थोडे लोक होते. माझे देखता दिंड्या काढल्या, त्यांना भरपूर जवळचे नंबर भेटलेत. हो, 75 नंबर दिंडी माझे देखता काढल्या. 112 वाले माझे देखता काढल्या नंबर दिंडी. त्यांना माझे देखताच्या दिंड्या आहेत काढलेल्या. त्यावेळेला एवढे लोक नव्हते.
बरं, आज तुम्ही आमच्यासोबत आहात तर तुमच्याकडून गाणी ऐकायला आमच्या प्रेक्षकांना खूप आवडतील, कारण अभंग भक्तिगीतं हे लोकांच्या अगदी आवडीचं असतं आणि वारीच्या निमित्तानं सगळ्यांना हे ऐकायला खूप आवडतं. त्यामुळे गाणी गवळणी तुमच्या इच्छेनं. माझ्या जीवीची आवडी पंढरपुराने येईन गुडी, माझ्या जीवीची आवडी पंढरपुराने येईन गुडी, पांडुरंगी मन रंगले गोविंदाचे गुण वेदले, पांडुरंगी मन रंगले गोविंदाचे गुण वेदले, जागृती स्वप्नी सुसुप्ती नाटवे पाहता रूप आनंद साठवे, पांडुरंगी मन रंगले गोविंदाचे गुण वेदले. वा वा. जाता जाता आमच्या सर्व प्रेक्षकांना आणि वारकऱ्यांना या वारीच्या निमित्तानं तुम्ही काय सांगाल? काय नाही, सगळ्यांना रामकृष्ण हरी, व्यवस्थित चालावं, सगळ्यांना आनंदाची वारी करावी, बाकी काही नाही. रामकृष्ण हरी. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल. कॅमेरामॅन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रासाठी खुडूस फाट्यावरून. शब्दांचे इमान अक्षरांचे पान, अभंगाचे पान तुकाराम. संत तुकोबांच्या या अभंगांच्या या ओळी सध्या वारीला समर्पक आहे. वारी म्हणजे विठ्ठलाची भक्ती करण्यासाठी चालत चाललेली ती पायवाट. या पायवाटेवरती असंख्य असे मनाला प्रसन्न करणारे हे असे काही क्षण येतात आणि याच क्षणांची शिदोरी घेऊन वारकरी ही वारी करत असतात. आणि हीच शिदोरी त्यांना वर्षभर पुरते, ती म्हणजे पुढच्या आषाढी वारीपर्यंत. पंढरी आता जवळ आलेली आहे आणि या वारकऱ्यांना कधी आपल्या एकतर लाडक्या विठुरायाला भेटता येईल अशी आस लागून राहिलेली आहे. त्यामुळे जय हरी विठ्ठल सहप्रायोजक राजबिंदू आणि ग्रीन गोल्ड सीड्स या कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबायची. पण वारीच्या टप्प्यावरचे पुढचे क्षण घेऊन भेटूयात आपण उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.